माडगळकर साहेब आपल्यासोबत उपस्थित आहेत। तर साईराज मित्रमंडळाच्या माध्यमातून आज आमच्या निमंत्रण पत्रिकेला मान देऊन आपण इथे उपस्थित राहिल्याबद्दल आयोजन समितीच्या वतीने आपला एक विशेष सन्मान आम्ही व्यासपीठावरती करणार आहोत। मी मंडळाच्या पदाधिकाऱ्यांना विनंती करेन, त्या ठिकाणी मात्र मंडळाचे स्वतः अध्यक्ष तानाजी मोरे आणि गणेश कोरे मंडळाचे सचिव आहेत। तर मी त्यांना विनंती करेन की आपण आपल्या शुभ हस्ते आपण सन्माननीय मिनारदादा नाटाळकर यांचा एक यथोचित सन्मान, यथोचित सत्कार व्यासपीठावरती पार पाडायचा आहे। आकाश आणि आशू मैदानाच्या आतमध्ये पहिलं षटक हाताळतोय रोशन। मॅच नंबर 3 आहे आज हा दुसऱ्या रजनीचा खेळ सुरू असताना मैदानाच्या आतमध्ये मात्र नवीन सामन्याला सुरुवात झालेली आपण बघतात। साईराज कला क्रीडा महोत्सव अंतर्गत मात्र भव्य दिव्य अशी मर्यादित षटकांची अंडरआर्म बॉक्स क्रिकेट स्पर्धा आपण कालच्या दिवसापासून, कालच्या रजनीपासून अगदी एक पाहावा आणि पाहतच राहावा असा अविस्मरणीय असा उद्घाटन सोहळा पार पडलेला पाहिला होता। तर व्हाईट बॉलचा इशारा आला पंचांकडून, एक्स्ट्रा रन्स येत आहेत टीमच्या खात्यामध्ये। सुरुवात चांगली आहे, बॅकफुटवर गेले या वेळेला आणि बॉलला मात्र टॅप केलं। एक सिंगल रन पंचांकडून कळवली जाते, अतिरिक्त धावा त्यानंतर मात्र आता डिक्लेअर स्वरूपातली आणखीन एक धाव संघाच्या खात्यामध्ये। यानंतर शिवडी परिसरातील रक्तदान शिबिराच्या माध्यमातून मात्र जे 16 संघ निवडले गेले होते, अगदी या यंदाच्या पर्वामध्ये आपण जर पाहिलं तर 319 रक्तदात्यांनी या साईराज कला क्रीडा महोत्सवाच्या अंतर्गत जो रक्तदान शिबिराचा कार्यक्रम घेतला गेला, त्या रक्तदान शिबिराच्या माध्यमातून तब्बल 319 रक्तदाते उपस्थित राहिले आणि यशस्वीरित्या हे 319 रक्तदात्यांचं रक्तदान शिबिर आपण मोठ्या थाटामाटात पार पाडलं। आणि त्यावेळेला मात्र जे संघ मंडळ जी या स्पर्धेसाठी मात्र दरवर्षी उत्सुक असतात, अशा शिवडी परिसरातील 16 संघांना या स्पर्धेमध्ये निःशुल्क प्रवेश दिला गेलाय, मोफत प्रवेश दिला गेलाय। आणि त्या मोफत प्रवेशाच्या माध्यमातून मात्र गेली कित्येक पर्व ही स्पर्धा, ही ट्रॉफी, ही मानाची, एक प्रतिष्ठेची, अभिमानाची, स्वाभिमानाची आणि हक्काची स्पर्धा खेळण्याचा जो प्रयत्न आहे ते गेली कित्येक वर्ष हे सर्व संघ करतायत। दरम्यान मात्र यावेळेला बॅटर आउट, पहिला झटका लागेल आणि डीजेला मिळेल संधी। ओ या वेळेला चांगला बॉल ओमच्या माध्यमातून हाताळला गेलाय। कॉम्बॉक्स मधून मात्र आपण ऐकणार आहात यानंतर मनोज पांडे सरांना सुद्धा। तर जाऊया मॅचच्या दिशेने। सध्या आपण समयमाई चॅम्पियन्स म्हणजे फुलचंद यादव यांची टीम आहे, जे स्वतः मैदानाच्या आतमध्ये आहेत। बाबू, पहिल्या डावाचा खेळ आपण बघत आहात। टॉस जिंकला होता तो, तसं बघायला गेलं तर ओम साई चॅलेंजर्सने आणि फिल्डिंग स्वीकारली। तर ओम साई चॅलेंजर्स म्हणजेच आपण जर पाहिलं तर संघमालक आहेत या टीमचे, तसं बघायला गेलं तर सुभाष शिगम आणि त्यांच्या विरोधात फुलचंद यादव। ओ चांगला बॉल, क्लोज कॉल होता, चांगली फिल्डिंग ही बघायला मिळते रोशनच्या माध्यमातून, दीपूच्या माध्यमातून, तिकडे मात्र तिवारी सुद्धा आहे। फुलचंद यादव आणि सध्या आपण जर पाहिलं तर त्यांच्या समवेत बॅटिंग करताना मैदानावरती आकाश आपल्याला पाहायला मिळतोय।
5 वर 1 आहे. पहिल्या मॅच मध्ये तानाजी मोरे यांचा ओमकार फायटर्स विजेता ठरला. नंतर दुसऱ्या मॅच मध्ये आपण जर पाहिलं तर सिद्धिविनायक स्ट्रायकर्सच्या विरोधात महादेव वॉरियर्सने बाजी मारली. खूप चांगला खेळ केला. अगदी 20 धावा फक्त चेस करायच्या होत्या, त्या अगदी सहज चेस केल्या गेल्या. आणि रिव्ह्यू, मला वाटतं फिल्डिंग टीमचा हा रिव्ह्यू आहे. प्रत्येक टीमला डावामध्ये 2 रिव्ह्यू घेता येतील आणि त्यापैकीचा हा एक रिव्ह्यू त्यांनी आता वापरलाय. रिव्ह्यूची मागणी मात्र इथे केली जाईल आणि रोहन दोंदे सर आहेत ते मात्र या टीव्ही अंपायरचे काम सुद्धा पाहतील. तिसऱ्या पंचांच्या भूमिकेतून मात्र आज ट्रिपल एस लाईव्ह श्री साई स्पोर्ट्सचे अगदी 3 वेगवेगळे अँगल आपण बघताय आणि हाय डेफिनेशन कॅमेरा सोबत मात्र स्पर्धेचं केलं जाणार. हे क्रिस्टल क्लिअर थेट प्रक्षेपण आपल्याला बघायला मिळते. एक अगदी आपण जर पाहिलं तर 1080 क्वालिटीने मात्र या स्पर्धेचं थेट प्रक्षेपण. बघा हृदयाचे ठोके आता आपल्याला ऐकायला मिळत आहेत पांडेजी. एवढ्या जोरात जर हृदय धडकायला लागलं, मला वाटतं काय घडेल मग त्यावेळेला. पण आमचे डीजे मास्टर सुद्धा सतर्क आहेत. प्रत्येक गोष्टीसाठी त्यांच्याकडे म्युझिक आहे. ज्या वेळेला टीव्ही अंपायर कडे निर्णय येतोय त्यावेळेला ही हृदयाची धडधड तुम्हाला ऐकायला मिळते आमच्या डीजे मास्टर कडून. आज आमचे पंच सुद्धा खूप चांगली कामगिरी करतायत आणि रोहन दोंदे सर बघूया आता काय निर्णय घेत आहेत. मनाशी विचार तर केलाय, आता बघूया आतमध्ये ऑनफिल्ड जाऊन मात्र ते आपला निर्णय कळवतील आणि ऑनफिल्ड डिसिजन काय आहे ते आपण आता डिस्कशन झाल्यानंतर पाहणार आहोत मेगा स्क्रीन वरती. तर यानंतरच्या मॅच साठी मात्र बॅटर आउट घोषित केला गेला आणि यानंतरच्या मॅच साठी मात्र आता शिवडी परिसरातील रक्तदान शिबिराच्या माध्यमातून जे संघ इथे दाखल झालेले आहेत त्यांच्या सामन्यांना आपण सुरुवात करणार आहोत. तर उपस्थित राहायचं. तिकडे मात्र पहिल्या डावाचा खेळ संपल्यानंतर टॉस केला जाईल. या वेळेला मात्र लॉंग ऑफ कडे बॉल जातोय. तिवारी तिकडे मात्र क्षेत्ररक्षकाच्या भूमिकेत आहेत. हा येल्लो कलर मात्र 2 वेळेला पाहायला मिळालाय. अगोदर महादेव वॉरियर्सच्या अंगावरची सुद्धा येल्लो कलरची टी शर्ट होती आणि सध्या आपण मैदानाच्या आतमध्ये असणारा संघ म्हणजे समयमाई चॅम्पियनच्या विरोधात ओमसाई चॅलेंजरच्या अंगावरती सुद्धा आपण ते येल्लो रंगाचं टी शर्ट पाहतोय. संभाजी मोरे तिकडे मात्र एफर्ट्स लावत होते बॉलला अडवण्यासाठी, पकडण्याचा प्रयत्न त्यांनी केला. आकाश आणि आकाश सोबत आता सध्या आपण जर पाहिलं तर मैदानावरती असणारा फलंदाज आहे बंटी. 2 बॉलचा खेळ शिल्लक आहे असं पंच अजित निकम सरांनी कळवलंय बॅटरला. आणि या वेळेला नो बॉल आलाय. नो बॉल हवेत आहेत. पकडलाय बॉल, रोशनने अडवला आणि थ्रो केला. तोपर्यंत मात्र आणखीन एक सिंगल आकाशच्या बॅटमधून ऍड केली जाते स्कोर कार्ड वरती. नो +1 अशा 2 धावांची भर पडेल स्कोर कार्ड वर. 2 गडी बाद. संघाची धावसंख्या 8 धावा. प्रेक्षकांना विनंती, आपण जरा रेलिंग्स वरचं वजन कमी करा. काल सुद्धा पांडेजी आपण सगळ्यांना वॉर्निंग दिली आहे. वारंवार आम्हाला सांगायला लागू नये याची आपण सगळ्यांनी दखल घ्या. आणि हो काय बॉल हाताळला आहे. परफेक्ट यॉर्कर होता यावेळेला, फ्लायटेड यॉर्कर. पुन्हा एकदा त्याच पद्धतीचा बॉल. या वेळेला यष्टीरक्षक चपळ आहेत. हा छोटा महेंद्रसिंग धोनी आहे. जरा विकेट किपिंग आवडली असेल तर टाळ्या होऊन जाऊ द्या. आठ. रोशन
आणि या वेळेला परत एकदा नो बॉलचा इशारा आणि त्या नो बॉलवर धावा मिळाल्या 4 आणि येतोय हा SRPL चौकार. ना प्रत्येकाने आपापल्या चॉईसने त्या ठिकाणी मात्र डिझाईन केली आहे टी शर्ट. रंग आपापले चॉईस केलेले आहे. तिथे असं कुठलं मंडळाने ठरवून दिलेलं टी शर्ट नाहीये की बाबा अशीच डिझाईन असली पाहिजे किंवा तुम्हाला हाच रंग हवा आहे तर तोच रंग मिळेल किंवा असं काही ठरवून दिलेलं नाहीये. इथे प्रत्येकाने आपापल्या चॉईस प्रमाणे आपला रंग चॉईस केला, आपली डिझाईन चॉईस केली, आपली प्रिंट चॉईस केली आहे, आपल्या स्पॉन्सरची नावं चॉईस केली आहेत. फक्त एक नाव कॉमन आहे दोन्ही बाजूला आपण जर पाहिलं तर. पुढे पुनीत बालन ग्रुप आणि बॅक साईडला हॉटेल अरब रेस्टॉरंट. अरब रेस्टॉरंट पांडे, मला वाटतं पांडेजी गेले 3-4 पर्व आपण हे नाव या स्पर्धेशी जोडलं गेलेलं पाहतोय. आणि मला वाटतं एक परंपरा आहे या स्पर्धेला की नॅशनलाइज कंपनीज आपण जर पाहिलं तर या स्पर्धेशी जुळल्या गेलेत. लाईफ इन्शुरन्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया आहे, भारत पेट्रोलियम आहे, त्याचबरोबर आपण जर पाहिलं तर RCF सारखी कंपनी आहे आणि त्याचबरोबर महानगर गॅस आहे आणि अशी बरीच नावं म्हणजे अशी मोठमोठी नॅशनलाइज नावं या स्पर्धेशी जॉईन झाली आहेत. तर स्टेप आउट होऊन खेळलेला फटका एक सिंगल घेण्याचा प्रयत्न मात्र तिकडे केला गेला. आमचे प्राऊड स्पॉन्सर्स आहेत हे सर्व आणि नक्कीच त्यांचंही आभार असणार आहे. दरम्यान 3 बॉलचा खेळ संपलाय. 17 धावा स्कोर कार्ड वरती, जिथे आपण कॅनरा बँक सोबत आमचे को स्पॉन्सर्स आहेत ते पुनीत बालन ग्रुप, BPCL, RCF, इंडियन ऑइल, बँक ऑफ बरोडा, LIC, बँक ऑफ इंडिया, न्यू इंडिया इन्शुरन्स, महानगर गॅस, युनियन बँक ऑफ इंडिया, ट्रेड विथ द जॅज म्हणजे TWJ आणि LG युनायटेड वे आणि वामन हरी पेठे ज्वेलर्स. मला वाटतं ही यादी कधी पूर्ण होणारच नाही वाचून कारण मॅच कडे लक्ष टाकतो तोपर्यंत यादी वाचता होत नाही आणि यादी वाचायला घेतली की लगेच मॅच चालू होते. आणि एवढी मोठी यादी आहे, एवढे मोठे स्पॉन्सर्स आहेत या स्पर्धेला की त्यांची नावं वाचता वाचताही संपणार नाहीत. आणि एवढी मोठी यादी त्याच वेळेला तुमच्या मंडळाला स्पॉन्सरशिपसाठी मिळते ज्या वेळेला तुमचा प्रयत्न प्रामाणिक असतो. अगदी मनापासून तुम्ही कार्यक्रम करण्याचा ठरवता आणि तो कार्यक्रम अगदी मनाच्या अंतःकरणापासून अगदी तो कार्यक्रम यशस्वी करण्याचा तुम्ही प्रयत्न करत असता. जसं मगाशी TWJ चे प्रतिनिधी आहेत, TWJ चे प्रतिनिधी मयूर गोरे साहेब आपल्या सोबत या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांनी सुद्धा सांगितलं की हे आमचं पहिलंच पर्व आहे की म्हणजे पहिल्यांदाच आम्ही या मंडळाला स्पॉन्सरशिप केली आहे. परंतु मगाशी त्यांनी बोलता बोलता एकही सांगून गेले. अजून एक गोष्ट त्यांनी सांगितली की इथून पुढे आता ज्या ज्या वेळेला SRPL असेल त्या वेळेला TWJ चा सपोर्ट आमच्या SRPL ला असणार आहे. तर एकदा जोरदार टाळ्या TWJ साठी झाल्या पाहिजेत. ट्रेड विथ द जॅज आणि त्यांची सुद्धा संकल्पना काय आहे पांडेजी, तर आपल्या मैदानावरती असणाऱ्या तरुण पिढीला, आपल्या तरुणांना त्या ठिकाणी मात्र जॉबची अपॉर्च्युनिटी आहे, बिझनेसची अपॉर्च्युनिटी आहे. आणि तिकडे आपण जर पाहिलं तर 2 महिन्याचा मोफत कोर्स आहे. तो मोफत कोर्स जर तुम्ही केला तर तिथून पुढे तुम्हाला ते लोक इंटर्नशिप देऊ शकतात आणि त्यामधून बिझनेस इंटर्नशिप करत करत आपण स्वतःचा बिझनेस उभारू शकता किंवा मग एखाद्या नॅशनलाइज कंपनीमध्ये किंवा एखाद्या मोठ्या कंपनीमध्ये तुम्हाला ते जॉबची अपॉर्च्युनिटी सुद्धा देऊ शकतात. त्यामुळे ज्या ज्या तरुणांना आणि ज्या ज्या तरुणींना जॉबची आवश्यकता आहे किंवा बिझनेस इंटर्नशिप करायची आहे तर नक्कीच त्यांनी ट्रेड विथ द जॅज सोबत जाणं गरजेचं आहे. तर स्कोर जर आपण पाहिलं तर 3 ओव्हर 19 धावा, 3 गडी बाद आणि या वेळेला पंचांच्या पायाला बॉल लागलाय. नशिबानं मात्र हा चौकार जाता जाता राहिलाच असं म्हणू शकतो आपण. 20 धावा कंप्लीट झालेत, 3 गडी बाद. चौथ्या ओव्हरचा, शेवटच्या ओव्हरचा, स्लॉग ओव्हरचा, डेथ ओव्हरचा, हाणामारीच्या षटकाचा खेळ आता मात्र सुरू झालाय. स्विच हिट केलाय या वेळेला. काय जबरदस्त बॅटिंग या वेळेला बघायला मिळते ती फलंदाज विकासच्या माध्यमातून. आकाश सुरुवातीपासून आकाश मात्र मैदानाच्या आतमध्ये आहे. दीपू या वेळेला बघा काय करतात मैदानाच्या आतमध्ये, माघार घेतील का? धाव पूर्ण होता होता राहिली. पंडित जी एक पल के लिए ऐसा लगा था कि ये रन कंप्लीट हो जाएगा क्योंकि 3 से 4 बॉल हाथ से निकल गई थी.
2025 मध्ये आम्ही मनपूर्वक हार्दिक स्वागत करतोय. दादा आपलं हार्दिक स्वागत. आणि सोबतच रेश्माताई सुद्धा आज या ठिकाणी उपस्थित झाले, त्यांचं सुद्धा आम्ही मनपूर्वक हार्दिक स्वागत करीत आहोत. हॅलो हॅलो. साईराज मित्रमंडळाच्या विनंतीला मान देऊन या ठिकाणी परळ शाखेचे आमचे लोकप्रिय शाखा प्रमुख मिनारदादा नाटाळकर या ठिकाणी उपस्थित आहेत. तसेच आपल्या विभागातील समाजसेविका सौ रेश्माताई सकपाळ, जितूदादा सकपाळ हे सर्व मान्यवर मंडळी या ठिकाणी उपस्थित आहेत. मी मंडळाच्या वतीने त्यांचं प्रथमतः मनपूर्वक हार्दिक स्वागत करतो. मंडळाचे या साईराज प्रीमियर लीगचे संयोजक तानाजी मोरे यांना विनंती करतो आपण परळ शाखेचे शाखा प्रमुख सन्मान्य मिनारदादा नाटाळकर यांना शाल, पुष्पगुच्छ व शिवरायांची प्रतिमा देऊन या ठिकाणी सन्मानित करायचं आहे. साईराज मित्रमंडळाच्या माध्यमातून आज मिनारदादांना मायेची एक उबदार अशी शाल, प्रेमाचं आणि सुगंधाचं प्रतीक पुष्पगुच्छ आणि त्याचबरोबर अखंड हिंदुस्थानचं नव्हे तर अखंड विश्वाचं आराध्य दैवत छत्रपती शिवरायांची ही प्रतिमा आपण देतोय. बोला छत्रपती शिवाजी महाराज की जय भवानी. साईराज कला क्रीडा महोत्सव अंतर्गत साईराज प्रीमियर लीग 2025 दरम्यान आज आपण आमच्या निमंत्रण पत्रिकेला मान देऊन उपस्थित राहिलात त्याबद्दल मिनारदादा आपलं सर्वप्रथम हार्दिक आभार. आणि त्यानंतर सन्माननीय कार्यसम्राट समाजसेविका सन्माननीय श्री रेश्माताई सकपाळ यांचा एक विशेष सन्मान आज आमच्या या आयोजन समितीच्या वतीने आम्ही व्यासपीठावरती करीत आहोत, तरी त्यांनी त्याचा स्वीकार करावा व आमच्या आयोजन समितीचा मान राखावा. त्याचबरोबर आज व्यासपीठाला सदिच्छा भेट देण्यासाठी आज आमच्या सोबत सन्माननीय श्री हुसेन मंसुरी साहेबांचं सुद्धा या ठिकाणी शुभागमन झालेलं आपल्याला बघायला मिळते, त्यांचं सुद्धा आम्ही हार्दिक स्वागत करतोय. आणि दरम्यान सर्वप्रथम आपण सत्कार करतोय तो सन्माननीय समाजसेविका रेश्माताई सकपाळ यांचा. शिवडी विधानसभेचे कार्यसम्राट माजी आमदार त्याचबरोबर पश्चिम महाराष्ट्र संपर्क प्रमुख सन्माननीय श्री दगडूदादा सकपाळ यांच्या सुकन्या सन्माननीय रेश्माताईंचा हा यथोचित सन्मान, यथोचित सत्कार आज व्यासपीठावरती केला जातो. त्यांना सुद्धा छत्रपती शिवरायांची ही प्रतिमा देऊन आपण त्यांचा सुद्धा सन्मान करतोय. काही खूप खूप धन्यवाद. आपण सुद्धा इथे आपल्या अमूल्य वेळातील वेळ काढून उपस्थित राहिलात, या कार्यक्रमाची शोभा वाढवलात, त्याबद्दल आपले सुद्धा खूप खूप धन्यवाद, आपले लाख आभार. तसेच आज आपल्या व्यासपीठावरती राष्ट्रीय अध्यक्ष जागतिक मानवाधिकार एफ आणि त्याचबरोबर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे शिव आरोग्य सेना महाराष्ट्र राज्य समन्वयक सन्माननीय जितेंद्रदादा सकपाळ यांचा सुद्धा एक विशेष सन्मान व्यासपीठावरती केला जाणार आहे. मी गणेशजी कोरे आणि मंडळाचे अध्यक्ष तानाजी मोरे आपल्या विनंती करेन आपण जितूदादांचा सुद्धा एक यथोचित सन्मान, यथोचित सत्कार व्यासपीठावरती पार पाडायचा आहे. हॅलो, 2 मिनिटं थांबवा. चालू करा.
26 धावांचा पाठलाग या 24 बॉल मध्ये करायचा आहे आणि त्यामधून मात्र आपण सुरुवात झालेली पाहतोय ती मॅचच्या उत्तर अर्धाला. पूर्वार्धामध्ये मात्र बॅटिंग करताना आपण पाहिलेली टीम त्या ठिकाणी मात्र आपण समयमय चॅम्पियन्स आणि यावेळेला डाऊन दी ग्राउंड खेळलाय, जमिनीला गुदगुल्या करत तिवारीच्या बॅट मधून बॉल जातोय सीमारेषा पार, धावा मिळतील 4. येतोय SRPL चौकार. 25 धावा झालेल्या आहेत, 26 धावांची आवश्यकता आहे. त्यामधून आलेला हा चौकार आपण बघतोय आणि 3 बॉलचा खेळ पूर्ण झालाय. 5 धावा स्कोर कार्ड वरती आहेत. हलक्या हाताने खेळलाय, मनगटी फटका तिवारीच्या माध्यमातून येताना आपल्याला बघायला मिळतोय. युवराज मैदानाच्या आतमध्ये, मगाशी आपण राजला पाहिलं होतं आणि त्याचा मोठा भाऊ आता युवराज आहे मैदानाच्या आतमध्ये. एक राज आहे, एक युवराज आहे, काय नाव आहेत. आणि दरम्यान सध्या लाईट्स वरची शार्पी LED बंद करा, मध्ये सेंटरला जी LED आहे पिंक कलरची ती बंद करा. हॅलो, या ठिकाणी बुलेट एक उभी आहे, ती कोणाची आहे त्यांनी कृपया काढावी. तुम्हाला बघून सर्वजण गाड्या लावतील इथे. 6 धावा स्कोर कार्डवर. तर पांडेजी आपल्यासोबत आहेत. पांडेजी, गेली 2 दिवस आपण स्पर्धा पाहताय, तर काय म्हणणं आहे. म्हणजे गेले कालचं उद्घाटन आपण पाहिलं आणि आज इंटर सायराज प्रीमियर लीगला सुरुवात झाली आहे. मगाशी राज जो आपण पाहिला, तर राज यायच्या वेळेला जो खेळत होता त्यावेळेला तुम्ही नव्हता तिकडे. एवढूसा खेळाडू होता, मला वाटतं त्याचं वय जर आपण बघायला गेलं तर मला वाटतं 10-11 वर्षाचा असेल. आणि त्या 10-11 वर्षाच्या खेळाडूने काय खेळ केला. शेवटचे 2-3च बॉल त्याला खेळायला मिळाले, कारण एकदम लास्टला तो बॅटिंगला आलेला, परंतु 2 रन त्याने आपल्या टीमसाठी बनवले आणि काय जबरदस्त परफॉर्मन्स दिलाय. तर काय म्हणाल की मागील 9 पर्व जी स्पर्धा तुम्ही आज स्वतः कॉमेंटेटर म्हणून सुद्धा जॉईन आहात, या स्पर्धेसोबत जुळलेली आहात, तर तुमचं म्हणणं काय या स्पर्धेला घेऊन. धन्यवाद रोशन. ऍक्च्युली माझं काय म्हणणं आहे, साईराज प्रीमियर लीग मागील 9 वर्ष या क्रिकेट स्पर्धेला आपण सर्व ज्याप्रमाणे एक आनंदाचा पर्व असतो आपल्यासाठी, प्रत्येक वर्षी गणेश कोरे, संभाजी मोरे, तानाजी मोरे हे सगळी मंडळी आपल्यासाठी घेऊन येतात आणि प्रत्येक वर्षी काही ना काही आपल्याला नवीन या ठिकाणी पाहायला मिळतं. तसेच रोशन खूप खूप मजा असते आणि प्रत्येक वर्षी काहीतरी नवीन आपल्याला या क्रिकेट स्पर्धेच्या माध्यमातून पाहायला मिळतं. आणि खरोखरच आपण जसं पाहतो की भारतीय टीममध्ये, आपल्या इंडियन टीममध्ये रोको म्हणून रोहित शर्मा आणि विराट कोहलीची ओळख आहे. तशीच आपल्या या साईराज प्रीमियर लीगमध्ये, साईराज मित्र मंडळामध्ये मोको आहे. मोको म्हणजे तानाजी मोरे आणि गणेश कोरे. तानाजी आणि संभाजी मोरे हे झाले मो आणि गणेश कोरे म्हणजे को, मोको. आपले असे एक जोडी आहे ती आपल्या या साईराज मित्र मंडळामध्ये देखील आहे. खरोखरच एक विचारवंत हे दोन्ही व्यक्तिमत्व प्रत्येक वेळेला काहीतरी नवीन घेऊन येतात, काहीतरी करमणूक घेऊन येतात. आणि आज साऊंड माइंड्स योगेश रोगे, साऊंड माइंड्स. पांडेजी, तुम्ही नुकतंच नाव घेतलं, तर खऱ्या अर्थाने या स्पर्धेला इतकं मोठं स्वरूप जर कोणी दिलं असेल तर ते नाव आहे साऊंड माइंड्स. आपले लाडके मित्र योगेश रोगे, त्यांचं सुद्धा करावं तितकं कौतुक कमी आहे. म्हणजे गणेश कोरे, तानाजी मोरे, त्या ठिकाणी राणेसाहेब असतील आणि त्याचबरोबर सर्वच खेळाडू, म्हणजे साईराज मित्र मंडळातली प्रत्येक जण, आणि त्याचबरोबर आणखीन एक नाव म्हणजे ते योगेश रोगे. तर त्यांच्यामुळेच मात्र आपण या स्पर्धेला इतकं मोठं रूप प्राप्त झालेलं बघतोय आपण. आज त्यांच्याच माध्यमातून सकाळी इंटर सायराजची संध्याकाळच्या सत्रामध्ये ट्रॉफीचं अनावरण केलं, ट्रॉफीचं इनॉग्रेशन आपण केलं. 11 धावा सध्या स्कोरबोर्ड वरती आहेत. एका बाजूला छोटू आणि दुसऱ्या बाजूला तिवारी. 15 चेंडू आणि 15 धावांची आवश्यकता आहे. 26 टू विन. और आता अपन पुनः हिंदी वड़ूया. तिवारी जिस प्रकार से खेल रहे हैं, 1.4 ओवर की समाप्ति के बाद स्कोर इस समय जा पहुंचा है 12 रन और 26 रनों का टारगेट है 4 ओवर में उन्हें कंप्लीट करना है. ये देखते हुए मैं कहूंगा कि इस समय जो बल्लेबाजी कर रही है वो टीम थोड़ी सी, ओह माय गुडनेस, व्हाट अ स्पिन. बंटी की गेंद पर काफी अच्छा टर्न देखने को मिला
और यहाँ पर बल्लेबाज तिवारी जो चकमा जरूर खाया उन्होंने, उसके साथ साथ विकेट कीपर ने भी चकमा खाया। फलस्वरूप यहाँ पर 22 के रूप में 1 रन मिलेगा। बढ़ता हुआ स्कोर इस समय जा पहुंचेगा 13 रन। काफी जबरदस्त शुरुआत मैं कहूंगा। ये सर टूटू गो, क्या बात है, क्या बात है, दिल जीत लेता है ये अंपायर। कल से मैं देख रहा हूँ काफी जबरदस्त तरीके से यहाँ पर अंपायरिंग करते हुए। नाम क्या? अजीत निकम सर। अजीत निकम सर बहुत ही नामवंत ख्याति प्राप्त अंपायर। वन टू गो था तो याप्रमाणे षटक संपलेल्या पहिल्या षटकाच्या दुसऱ्या षटकाच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली ती 13 धावा। आता उर्वरित 2 षटकांमध्ये 4 षटकांचा खेळ आहे। 4 षटकांच्या सामन्यामध्ये पहिल्या 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या जाऊन पोहोचलेली आहे 13 आणि उर्वरित 2 षटकांमध्ये देखील एवढेच धावा पाहिजे। आणि तिवारी आणि त्याचा जोडीदार म्हणजेच छोटू हे दोन्ही फलंदाज खूपच सुंदर अशी फलंदाजी करतात आपल्या संघासाठी। चांगली पार्टनरशिप या ठिकाणी पाहायला मिळते आहे। आता या पार्टनरशिपला ब्रेक करण्याची गरज आहे। सर एक मिनिट थोडासा येस येस साईराज मित्रमंडळाचे हितचिंतक माननीय श्री राजूराव पुत्र आर्यनराव यांचं थोड्याच वेळात या ठिकाणी आगमन होत आहे। मंडळाच्या वतीने त्यांचे सहर्ष स्वागत। पाय चेक नो चेक करायचं आहे। ओके जरा स्टेप आपण चेक करावी। अंपायर रिव्ह्यू आहे। येस सर अंपायर रिव्ह्यू इज फॉर ओव्हरस्टेपिंग। जस्ट प्लीज हॅव अ लुक। और आणि आज आपल्या स्पर्धेला सदिच्छा भेट देण्यासाठी मुंबई शहरातील एक नामवंत समाजसेवक सन्माननीय श्री राजीराव यांचे सुपुत्र आर्यनजी राव यांचं या ठिकाणी मात्र शुभागमन होतंय। मी त्यांचं सुद्धा साईराज कला क्रीडा महोत्सव 2025 पर्व 9 मध्ये सहर्ष स्वागत करतोय। वेरी वार्म वेलकम आर्यनजी, आपका तहे दिल से हार्दिक स्वागत होगा। आपलं सहर्ष सोनेरी स्वागत आहे व्यासपीठावरती। आज मुंबई शहरातील नामवंत समाजसेवक राजूराव साहेबांचे सुपुत्र सन्माननीय आर्यनजी राव यांचं सुद्धा मैदानावरती आपल्या व्यासपीठावरती शुभागमन झाले। आपलं सुद्धा हार्दिक स्वागत। बनाए। अब जो बल्लेबाजी कर रही हो टीम, उस टीम को ये मुकाबला जीतने के लिए 26 रनों की दरकार है और 26 रनों का पीछा करते हुए ये बल्लेबाजी करने वाली टीम यहाँ पर 14 रन बना चुकी है। अब उसे 12 रनों की आवश्यकता है। साईराज मित्र मंडल और इस क्रिकेट टूर्नामेंट में जिस प्रकार से प्राइजेस की जो भरमार है, प्रथम पारितोषिक रोख रक्कम व आकर्षक चषक, तसेच द्वितीय पारितोषिक रोख रक्कम व आकर्षक चषक, तसेच बेस्ट बॅट्समन ऑफ द सिरीज 32 इंचेस LED टीव्ही, सामनावीर म्हणजेच मालिकावीर मॅन ऑफ द सिरीज वॉशिंग मशीन अँड उत्कृष्ट गोलंदाज याला देखील 32 इंचाचा स्मार्ट LED टीव्ही। तो बक्षिसांची एकदम रेलचेल या क्रिकेट स्पर्धेच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते। सब कुछ सामने रखा हुआ है। तीसरा षटक प्रगतिवर, बढ़ता हुआ स्कोर इस समय जा पहुंचा है 16 रन। 2.3 ओवर की समाप्ति के बाद बढ़ता हुआ स्कोर इस समय जा पहुंचा है 16 रन। अभी भी इस मुकाबले को जीतने के लिए 9 गेंदों में 10 रनों की दरकार। काफी रोमांचक मुकाबला। और तिवारी जब तक यहां पर मैदान पर है, तिवारी के बल्ले से रन बरसते रहेंगे जब तक तिवारी
ओ माय गुडनेस, इट्स अ कॉमेंटेटर कर्स। तिवारी के ऊपर मैंने नजर लगा दी, शायद पहुंचे नहीं थे और तिवारी जी को यहां पर रनआउट करार दिया गया है। क्या वो रिव्यू सिस्टम का इस्तेमाल करेंगे या नहीं? यस, यहां पर रिव्यू लिया गया है। तिवारी ने यहां पर रिव्यू मांगा है। यहां पर रिव्यू सिस्टम की भी एक योजना तैयार की गई है। रिव्यू सिस्टम भी यहां पर उपलब्ध है। इंटरनेशनल मैचेस में, बड़े बड़े मैचेस में हम देखते हैं कि रिव्यू सिस्टम वहां पर अवेलेबल होता है। तो इस साइरस प्रीमियर लीग में भी देखिए हमें यहां पर रिव्यू सिस्टम साउंड माइंड के माध्यम से यहां पर देखने को मिलता हुआ। 3 हाई डेफिनेशन कैमरास इस क्रिकेट टूर्नामेंट को कवर करते हुए। आउट का इशारा अंपायर का, थैंक यू। और इस प्रकार से जिस विकेट की दरकार थी, ओम साई और समय माई को जिस यहां पर विकेट की दरकार था, वो विकेट यहां पर हासिल होता हुआ। टू गो और काफी बढ़िया तरीके से खेला हुआ ये मैच, और ये जिसका मुझे था इंतजार वो घड़ी आती हुई और दंदनाता निकला हुआ ये घास को आग लगाता हुआ चौका। नो बॉल का इशारा। चीरता हुआ यहां पर 4 रनों के लिए। एक बार फिर से काफी अच्छी गेंद थी और ये आकाश के हाथों में, रनआउट का खतरा हो सकता था लेकिन यहां पर बचे। हो अननेसेसरी यहां पर दूसरा रन लेने के चक्कर में अपने विकेट का पतन। ये काफी करीबी मामला है। फिर से एक बार ये अंपायर ने रिव्यू मांगा है, अंपायर ने रिव्यू लिया है। वी हैव टू वेट फॉर अंपायर सिग्नल। थर्ड अंपायर इसे चेक करेंगे और काफी करीबी मामला, काफी करीबी मामला और करीबी मामला, काफी करीबी मामला। यहां पर थर्ड अंपायर को भी मशक्कत करनी पड़ रही है बिकॉज ये काफी क्लोज कॉल है। थर्ड अंपायर ने यहां पर फील्ड अंपायर को ऊपर बुलाया है। काफी क्लोज मुकाबला और काफी क्लोज मामला है। यहां पर हाई डेफिनेशन कैमरा 1080 एमबीपीएस के इस हाई डेफिनेशन कैमरा में साफ साफ दिखाई देता हुआ। थोड़ा सा एक एक पल यहां पर धड़कने बढ़ाता हुआ, धड़कने तेज करता हुआ। तोपर्यंत आपण मैदानाच्या आतमध्ये जे बॅनर्स पाहत आहे, अगदी या बॅनर्सच्या डिझाईन्स पाहत आहे, त्या आमच्या मित्र गिरोबा डिजिटल वर्कचे सर्व सन्माननीय अक्षय परब त्यांच्या माध्यमातून मात्र बॅनर्स म्हणजे आकर्षक डिझाईन्स आपण पाहत आहात ते सर्व अक्षय परब यांच्या माध्यमातून डिझाईन केले गेलेले आहेत। तर सर्वप्रथम तर अक्षयजी परब यांचा आम्ही मनपूर्वक धन्यवाद देतोय, त्यांचे मनपूर्वक आभार व्यक्त करतोय। दरवर्षी आमच्या या साईराज प्रीमियर लीगला न चुकता अगदी वेगवेगळ्या डिझाईन्सचे बॅनर त्यांच्या माध्यमातून मात्र तयार करून दिले जातात आणि हे संपूर्ण सजावटीचं काम त्यांच्या माध्यमातून पाहिलं जातं। तर गिरोबा डिजिटल वर्कचे सन्माननीय अक्षयजी परब यांचा आम्ही मनपूर्वक आभारी असणार आहोत। झालं मैदानाच्या आतमध्ये आज इतका आवाज काय, तर तिकडे मात्र मला वाटतं विकेट आली आपल्याला बघायला मिळाली। तर पांडेजी ओव्हर टू यू। और ये काफी यहां पर विकेट का पतन इस मोड़ पर इस मैच की दशा और दिशा बदली कर सकता है क्योंकि 2.5 ओवर की समाप्ति के बाद यहां पर 24 रन बने हैं। अभी भी इस मुकाबले को जीतने के लिए 2 रनों की आवश्यकता है। मुकाबला अभी खत्म नहीं हुआ है। क्रिकेट ये भारी अनिश्चितताओं का गेम है। क्रिकेट में कौन से समय क्या होगा ये कुछ कहा नहीं जा सकता। क्रिकेट इज अ गेम ऑफ ब्यूटी, क्रिकेट इज अ गेम ऑफ अनसर्टेनिटी। We cannot predict the game of cricket. What is going to be happen in next delivery, we can't say.
So we have to wait. We have आकाश. to wait for another 3-4 आकाश minutes. अर्धा तास झाला मॅच तुमची चालू आहे. येस सर, जरा लवकर त्वरा करा प्लीज. 15 मिनिटातच आपल्याला ही इनिंग संपवायची होती. कोणी वेळ दौडू नका. आणि काही टॅप किंवा हुआ स्ट्रोक है. वी हैव टू वेट फॉर अंपायर सिग्नल अगेन. और ये तीसरी बार रन आउट. तीसरा रन आउट. समय माई 11 ये मैच ओम साई चैलेंजर्स बड़े आराम से ये मैच जीत रही है, लेकिन यहां पर लगातार 3 रनआउट ने थोड़ा सा मुश्किल, और इस प्रकार से ये मुश्किल भरा जरूर था, लेकिन फुल टॉस गेंद का यहां पर पूरी तरह से फायदा उठाया. फुल टॉस गेंद पर मिड विकेट की दिशा से खेलकर 1 रन कंप्लीट किया. इस 1 रन के साथ साथ स्कोर बराबर. अब 1 रन की आवश्यकता है, यहां पर वो 1 रन भी बनता हुआ. इस प्रकार से यह मैच समय माई 11 ने जीता है. यांचे सुपुत्र आर्यनराव यांच्या मंडळाच्या वतीने सहर्ष हार्दिक स्वागत.